श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, संकटात नेहमी शांत राहायला शिका. संकट किती मोठे असले तरी शांत राहिल्याने संकटावर मात करण्याचा मार्ग आपल्याला मिळत असतो. माणसामध्ये कार्य करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर आपण कोणत्याही संकटांना आनंदी राहून सामोरे जाऊ शकतो. संकट हे नेहमीच येत राहतात, पण आपण ती परिस्थिती कशी हाताळतो यावर सर्व काही अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याला संकटामध्ये सुद्धा संधी शोधता आली पाहिजे. आपल्या आयुष्यात संकट हे नेहमीच येत असतात. त्या काळात आपल्याला शांतपणे सर्व काही करता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, माणसाचा स्वभाव नेहमी नम्रतेचा असला पाहिजे. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींविषयी आपल्या आयुष्यात जे काही आहे त्या सर्वांविषयी नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्याकडे जे आहे ते सर्वांकडे असेल असं नाही. तुम्हाला जे सहज भेटत आहे त्यासाठी खूप जणांना कष्ट घ्यावे लागते. त्यामुळे आपल्याला जे काही मिळाले आहे, आपल्याकडे जे काही आहे त्याविषयी नेहमी कृतज्ञ राहा. देवाचे आभार माना. स्वामी म्हणतात, आपला स्वभाव हा नेहमी प्रेमळ असला पाहिजे. सततचा राग व द्वेष याचा आपल्या आयुष्यात काहीच उपयोग नाही. आपल्या क्रोधामुळे आपण स्वतःचेच खूप मोठे नुकसान करत असतो. क्रोध हा आपल्या मनासाठी व शरीरासाठी खूप घातक असतो. त्यामुळे रागापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या उलट आपला स्वभाव हा नेहमी प्रेमळ असला पाहिजे. आपल्या प्रेमळ स्वभावाने आपण चांगली माणसं जोडतो व रागाने त्यांना आपल्यापासून आपण दूर करतो. स्वामी म्हणतात, यशस्वी लोक काहीच वेगळं असं कार्य करत नसतात. आपण जे करतो ते सुद्धा तेच करत असतात, फक्त त्यांची पद्धत वेगळी असते. ते ज्या गोष्टी करतात ते पूर्ण प्रामाणिकपणे करतात. न थांबता न घाबरता ते कष्ट व मेहनत करत असतात. त्यामुळे ते यशस्वीही होतात. त्यांना मिळालेल्या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांना कदर असते. ते खूप कृतज्ञ असतात. त्यांना भेटलेल्या प्रत्येक गोष्टीने ते आदरयुक्त असतात. स्वामी भक्तांनो, अजूनही तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. स्वामी म्हणतात, मनुष्याला शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते. माणूस कोणत्याही वयात शिकू शकतो. यशस्वी मनुष्य हा रोज काहीतरी नवीन नवीन शिकत असतो. स्वतःचे ज्ञान हे तो वाढवत असतो. यातून तो यशस्वी होत असतो. त्यामुळेच नेहमी शिकत राहा. आपण ज्या क्षेत्रात कार्य करत आहोत त्या क्षेत्रातील नवनवीन माहिती हे घेत राहा. त्यामुळे आपण वेळेच्या सोबत आपल्यामध्ये बदल घडवू शकतो. त्यातूनच आपण आपली प्रगती करू शकतो आणि यशस्वी देखील होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.